येस, सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता चाचणी. स्कॉलरशिप, NMMS, MTS, मंथन अशा कोणत्याही परीक्षांमध्ये हा विषय महत्त्वाचा आहे. आणि इथूनच तुमच्या बेसिक स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सुरुवात होते आहे. तर आपण सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. मी पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतोय. चलो. सो स्टुडंट्स, आज जे लेक्चर आपण घेणार आहे त्यामध्ये आपला भाग चाललेला आहे. मूळ घटक जो आहे त्याचं नाव आहे लयबद्ध मांडणी. याचे 6% आहेत. 6% म्हणजे 6 मार्क्स, 6 गुण आणि 6 गुण याचा अर्थ 3 प्रश्न, 3 क्वेश्चन्स. एक प्रश्न अक्षरांचा वापर, एक प्रश्न अंकांचा वापर आणि एक प्रश्न चिन्हांचा वापर अशा रीतीने स्पष्ट दिसून येत आहे 3 प्रश्न 3 उपघटक. त्यातील अक्षरांचा वापर आपला पाहून झालेला आहे. आज आपण 6.2 घेत आहे ते म्हणजे चिन्हांचा वापर. आपण सुरुवात करूया चिन्हांचा वापरच्या प्रश्नांना. ठीक आहे. खाली दिल्या पहिल्यांदा सूचना वाचून घेऊ आपण. खाली दिलेल्या चिन्हांच्या लयबद्ध मांडणीचे निरीक्षण करून रिकाम्या जागी क्रमाने कोणती चिन्हे येतील ते शोधा व योग्य पर्याय निवडा. आणि आता आपण चिन्ह दाखवूयात. येस. चलो, मी पोल देतोय. क्वेश्चन नंबर 1. Yes, start. येस. चलो, टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेलं आहे, 6 जणांनी सोडवलेलं नाही. चला पाहूयात तुम्ही काय उत्तर दिलंय ते. ओके. दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये अनेक उत्तर आहेत. 4 आणि 5. ठीक आहे. पाहूयात आपण. बघा, एक लय शोधायची आपल्याला. एक काहीतरी सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आता पहा, आपल्या शोधायचे ते म्हणजेच लय, लयबद्धता. आज येलो चालणार नाही, नाही का? थोडा डार्क वाले वापरूयात आज आपण. ठीक आहे. हे पहा, हा उभा आहे, याचा अँगल बदललेला आहे बघा. 90 डिग्री मध्ये हा आडवा केलाय. उभं डमरू आडवं केलंय असं म्हणूयात आपण. ज्या अर्थी हे चिन्ह आहे आणि याच्या अलीकडे हा एक प्रश्न चिन्ह आहे, त्या अर्थी हे चिन्ह आपण उभं करूयात ह्यात फुली आणि हे अशा पद्धतीने. ठीक आहे. हे चिन्ह आपण इथे आडवं करूयात. म्हणजे याला आपण परत फिरवूयात. परत फिरवायचं म्हणजे हा जो गोल आहे हा खाली येईल. ही जी खाली जाणारी रेषा आहे ती या बाजूला जाईल. इकडे हा गोल आणि ही तिरकी रेष. पुढे हे जे चिन्ह आहे या चिन्हाचं काहीच दिलं नाहीये पहा. या चिन्हाच्या पुढे खरं तर एक उभं चिन्ह द्यायला हवं होतं, पण ते दिलं नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. पुढे जाऊयात आपण. उभ्याचं आडवं केलेलं आहे, हे तिरकं केलेलं आहे.
मग याचं जे चिन्ह आहे ते आपण इथे देऊन टाकायचं का? किंवा कारण याच्या पुढे काहीच दिलं नाहीये. म्हणजे याचं हे आडवं चिन्ह केलेलं आहे, याचं उत्तर सापडलं, याचं उत्तर सापडलं, हे ही जोडी आहे, ही जोडी आहे. पण हे जे चिन्ह आहे याचं काहीच दाखवलेलं नाहीये. त्यामुळे आपण याला जर का आपण इथे असं ठेवलं, तर काय होईल? पहिली आकृती हे पहा 3 ठिकाणी आहे, या ठिकाणी नाहीये. दुसरी आकृती जर का आपण अशी घ्यायची म्हटलं, तर तिरकी पण हे गोल वेगळ्या बाजूला आहे. त्यामुळे हे गोल नाही चालणार. हे आपण कट करूयात. ठीक आहे. इथे ही आकृती आहे ती छान जुळून येते. आणि पुढे जशीच्या तशी आकृती आली, जशीच्या तशी नाही ना घेतलेली इथे. ते वेगळं पण आहे ना काहीतरी, त्यामुळे ही पण कट होईल. तर इथे बघा, हेच चिन्ह इथं दिसतंय, हेच चिन्ह इथं दिसतंय आणि हेच चिन्ह इथं दिसतंय. आकृती क्रमांक 3. चलो, काही अडचण? काही शंका? आडवं ऑप्शन 2 नाही ना बाळांनो. ऑप्शन 2 मध्ये काय आहे, ते जे चिन्ह आहे ना, ते त्यांनी आडवं घेतलेलं आहे, आडवं. हे जे चिन्ह आहे ना, हे पहा, हे. हे त्यांनी जसंच्या तसं इथे वापरलेलं आहे. तो बदल काहीतरी झाला पाहिजे ना त्यामध्ये. हं? ठीक आहे. चलो. कोई शक? काही अडचण? काही असेल तर विचारा. नो, नो. ठीक आहे. ऑलरेडी तुम्ही नो पाठवलेलेच आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. पोल. चलो. 5 जणांनी सोडवलेलं नाही आणि 12 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण. हं, हं, हं. ठीक आहे. असंच पाहूयात. अच्छा. 2, 3 आणि 4 अशा प्रकारची उत्तरं आली आहेत. 6, 1 आणि 5 हे वोटिंग आहे. चलो. चला नीट पहा. काय दिसतंय ते? हे पहिलं चिन्ह. हे दुसरं चिन्ह सी. हा यू, हा सी. तिसरं चिन्ह आपण याला उलटा सी म्हणू किंवा डी म्हणू. चौथं चिन्ह काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे 5वं चिन्ह असं अर्धा अंड केलेलं आहे. 6वं चिन्ह उभं अंड केलेलं आहे. 7वं काय आहे ते आपल्याला शोधायचं. 4थं शोधायचंय, 7वं शोधायचंय. 8वा उलटा डी. परत हा यू म्हणजे पहिला यू आला. परत सी आला म्हणजे दुसरा सी आला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला परत इथे एक चिन्ह दिसलं पाहिजे. 3 नंबरला. मग 3 नंबरला इकडे 3 नंबरला काय आहे? बघा ना, इथे परत सुरुवात झाली ना एका नवीन सिक्वेन्सची. आतापर्यंत सगळं वेगवेगळं होतं. इथे बघा हा 1 असेल, हा 2 असेल. 3 ला काय असेल? तर 3 ला हा उलटा सी किंवा त्याला आपण डी म्हणूयात. 4 ला काय असेल? तर हा उलटा यू. तो आपण इथे लिहूयात.
5 सेम आहे, 6 सेम आहेत, 7 इथे लिहूयात 7 आणि 8 लिहूयात आपण इथे. म्हणजेच तुम्ही ज्या 4 गोष्टी घेताय त्या कशा घेताय? एक आहे हा उलटा यू, दुसरा आहे हा डी, तिसरा आहे हा उलट सी आणि चौथा आहे हा उलट डी. आणि अशा प्रकारची जी जोडी तुमच्याकडे आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4. हे पहा, हा यू पण जुळला, डी पण जुळला, उलट सी पण जुळला आणि हा डी पण जुळला. ऑप्शन 4. चलो, कोई शक, काही अडचण, काही शंका? बरोबर. गुड अथर्व. सर, मी लॅपटॉपवर क्लास जॉईन केला आहे, पण हॉटस्पॉट प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे पोल फ्रीज झाला होता. ठीक आहे, काही हरकत नाही अर्णव. चालेल. तुला उत्तर कसं आलं ते समजणं महत्वाचं आहे. बाकी सगळं, बाकीच्या कुठल्या गोष्टीची काही गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. स्टार्ट. दहा सेकंद बाकी. ओके. 18 जण. व्हेरी गुड. 18 जण आले आहेत. शब्बाश. लेट्स चेक. 2 1 1 11 अशा प्रकारची उत्तर आहेत. चलो, 2 1 1 11 चेक करूया आपण. उत्तर कसं काढायचं ते आपण पाहूयात. बघा, सर्कल आणि मध्ये उभी रेष, सर्कल आणि मध्ये उभी रेष, सेम आकृती आहे. जे पण 2 त्रिकोण सेम दिसत आहेत. इथे 2 हे आडवे रेक्टँगल वर रेक्टँगल, 2 विटांसारख्या आकृती आहेत, त्या सेम दिसत आहेत. आपण मग इथे काय करूयात, हे सगळे 2-2 जोडीने आहेत, तर याची जोडी आपण इथे काढूयात. आणि हा जो त्रिकोण आहे, असाच त्रिकोण आपण इथे काढूयात. त्यानंतर सेम असं वर्तुळ आहे ते इथे काढूयात. म्हणजे बघा, जोडी, ही एक जोडी झाली, ही दुसरी जोडी झाली, ही तिसरी झाली, चौथी झाली, 5वी झाली, 6वी झाली. या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही जी आकृती काढली आहे ती अशा प्रकारची आहे. त्यानंतर जी आकृती काढली आहे ती अशा प्रकारची आहे. शेवटी जी आकृती काढली आहे ती अशी आहे. चौकोन. पहिला आहे का? हा, विटांवर विटा आहे. दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात आहे, चौथ्यात आहे. ओके. नंतर त्रिकोण. त्रिकोण मध्ये पहिल्यात आहे, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यामध्ये आहे. आता हे बघा, पहिला आणि चौथा हे दोन्ही ऑप्शन पाहूयात आपण. या ठिकाणी दुसरा जो आहे तो त्रिकोण आहे. तिसरे जे आहे ते वर्तुळ आहे. इथे वर्तुळ आहे आणि इथे त्रिकोण आहे, त्रिकोणात उभी रेष आहे. पण इथे आपल्याकडे मात्र वर्तुळ आहे, त्यामुळे हे तिसरं ऑप्शन आहे ते कट. राहिला ऑप्शन नंबर 4. चला,
येस, ठीक आहे, ठीक आहे. ओके. So next question. Start. Yes, time up. चलो टाइम अप. चला बघूयात किती जणांना जमलेले सोडवायला ते. ओ, 15 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलाय. व्हेरी गुड. आणि दोघांनी 1 आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो पाहूयात काय केलंय ते. लक्षात घ्या, इथे पाहिलं की एक काय जाणवतंय बघा. हॅशटॅग तुम्हाला 2 वेळा दिसतोय. हे वर्तुळ जे आहे तेही 2 वेळा दिसतंय. इथे रिकामी जागा आहे. म्हणजे यात एकतर इकडचं असेल किंवा इकडचं चिन्ह असेल. हे तुम्हाला फुल्ली म्हणजे गुणाकारचं चिन्ह आहे ते 4 वेळा दिसतंय. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे चिन्ह तुम्हाला 6 वेळा दिसतंय. मग जसा आपला विचार आहे, आपण ट्राय करूयात. एक पहिल्यांदा हे जे आहे वर्तुळ हे इथे टाकूयात. हा जो राईट आहे हा इथे टाकूयात आणि हा जो चौरस आहे त्याच्यातली फुली आहे ती इथे टाकूयात. 2, 3 काय होईल? 2, 3, 4 परत 1, 1, 6 बघा ना. 2, 3, 4, 1, 1, 6 नाही जुळत आहे. काहीच काहीच पॅटर्न तयार होत नाही तिथे. त्यामध्ये काही लय नाहीये, काही सिक्वेन्स नाहीये. ठीक आहे. त्यामुळे असं हे जुळणार नाही आणि याचा परिणाम म्हणून आपण जे पहिलं आहे त्याला आपण काट मारूयात. वळूयात दुसऱ्याकडे. हे वर्तुळ यामध्ये चिन्ह म्हणजे डॉट हा चौरस त्यातील फुली आणि बरोबरचं चिन्ह. आता पाहूयात. हॅशटॅग 2 सर्कल 3 1, 2, 3, 4, 5 हे 5 अरे मध्ये 4 नाही आलं मग चुकतंय का? चेक तर करूयात पुढे जाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बरोबर चिन्ह 7 वेळा. 2, 3, 5 आणि 7 हे काय आहेत रे? सांगा. क्रमवार मूळ संख्याने एवढ्या आकृत्या. व्हेरी गुड. सिद्धांत शाब्बास. सिद्धांत सारखा त्या मूळ संख्यांवर जास्त हे असतो तो फोकस असतो सिद्धांतचा. ठीक आहे. छान. गुड. बघा ना 2, 3, 5, 7 ह्या क्रमावर आलेल्या मूळ संख्या आहेत. हां. चलो नेक्स्ट. बरं इथपर्यंत काही अडचण आहे का विचारतोय? सांगा बरं कोणाला काही अडचण असेल तर? ओके. गुड, गुड, गुड. काही अडचण असेल तर विचारा. येस.
चलो नेक्स्ट क्वेश्चन 5. स्टार्ट. इथे इकडे एक रिकामी जागा आहे. ही रिकामी जागा आहे. म्हणजे असं हे आहे ना, ही पहिली रिकामी जागा, ही दुसरी रिकामी जागा, तशी तिसरी रिकामी जागा. विहानचा मेसेज आलाय की सर पोल 15 सेकंदाचाच येत आहे. आता ठीक आहे, बघूयात आपण त्या क्लास प्लस कंपनी सोबत चर्चा करूयात. बघतो मी त्यांना विचारून पाहतो असं का होतंय ते. कारण खरं काही कारण आहे आणि मी फुल स्क्रीन शेअर केली असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दिसते ते 60 सेकंदांचंच देतोय मी. पाहूयात काय होतंय ते. चलो ओके, ऑप्शन नंबर 3 ठीक आहे. चलो पहा. उत्तरं जी दिलेली आहेत तुम्ही ती आहेत कुठे गेला? हा 11 आणि 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. नंतर आहे 3 आणि 1 असे आहेत पहिला, दुसरा आणि तिसरा ऑप्शन. ठीक आहे. आहे आपला प्रश्न क्रमांक 5. चेक करूया आपण जे सगळ्यात जास्त मुलांनी दिलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे का तिथून आपण चेक करूयात. ऑप्शन नंबर 3 सर्कल, हा स्टार आणि हॅशटॅग. हा भरीव सर्कल आहे तो 1 वेळा, त्रिकोण आहे तो 2 वेळा, वर्तुळ आहे ते 3 वेळा, स्टार आहे तो 4 वेळा आणि हॅशटॅग आहे तो 5 वेळा. सो 1 2 3 4 5 असे क्रमाने सगळ्या चिन्हांचे नंबर्स आहेत. गुड, छान. चलो काही अडचण, काही शंका इथपर्यंत? नाही? ठीक आहे. नो. गुड गुड गुड. चलो पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय मी. हुशार आहेत बाळा माझी, काही शंका नसते त्यांना. क्वेश्चन नंबर 6. अर्धा मिनिट बाकी आहे. चलो कमॉन कमॉन. ओके, 15 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात काय सोडवलंय ते. 672. 672 अशी उत्तर आलेली आहेत.
चलो पाहूयात आपण एक एक ट्रायल घेऊन. पहिल्यांदा 6 आणि 7 वाले जे आहेत त्यांच्यामध्ये आपण कंपॅरिझन करू. पहिल्यांदा 6 वाले जे आहेत ते पाठवूयात. पहिल्यांदा हा सर्कल आणि मध्ये प्लस स्क्वेअर आणि मध्ये हे उभी रेष, पुन्हा एकदा सर्कल आणि मध्ये स्क्वेअर. 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा त्रिकोण आलाच 9. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चिन्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा त्रिकोण येतोय, पण त्रिकोणाच्या नंतरचं चिन्ह जे आहे ते याच्यासारखं सेम नाहीये. म्हणजे जसेच्या तसे 9 9 चा गट पडणार नाही. ठीक आहे. आता आपण विचार करूयात. बघा, थांबा, इथं तुमचा विचार जो आहे तो फायदेशीर ठरणार आहे. बोला, तुम्ही सांगा. तीच तीच क्रिया परत परत आहे. उलटा त्रिकोण, स्क्वेअर, सर्कल. जर चिन्हांचे 5 गट केले तर कोणती आकृती मिसिंग आहे याचा अंदाज लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. ओके. अजून काही? ठीक आहे. चलो पुढे बघा आता. त्रिकोण, वर्तुळ, उभे आयत, आडवे आयत आणि याला स्टार म्हणूयात आपण आता. आहेत 5. पुन्हा एकदा पहिलं इथलंच कुठलं एक चिन्ह परत येते. त्यामुळे हे जे 5 आहेत ह्या 5 जणांचा आपण एक गट करूया. ठीक आहे. त्यानंतर यातलं 2 नंबरचं जे आहे ते इथे घेतलेलं आहे. आणि पुन्हा हा बघा, हा जसाच्या तसा आहे, लगेच त्याच्या पुढे आहे. हे पण त्याच्या पुढचं चिन्ह आहे आणि हे पण त्याच्या पुढचं चिन्ह आहे. आणि जो एकटा त्रिकोण राहिला होता तो इथे घेतलेला आहे. म्हणजेच हे एकदम परफेक्टली इथं बसतंय, ही 5 चिन्ह. नंतर पुन्हा एकदा पहिलं चिन्ह विसरून दुसरं चिन्ह इथे, नंतर एक तिसरं चिन्ह इथे, हा स्टार इथे, हा त्रिकोण इथे आणि जे आपण पहिल्यांदा विसरलो होतो ते चिन्ह इथं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला परफेक्टली लक्षात येते की पहिलं जे आहे चिन्ह ते सर्कल आणि मध्ये प्लस असलं पाहिजे. जे दुसरं चिन्ह आहे ते उभे 2 रेक्टँगल हवेत, म्हणजेच आयत हवेत. आणि जे तिसरं चिन्ह आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्कल आणि मध्ये प्लस हवंय. अशा प्रकारचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. चलो, कुणी आहे का सर मला समजलं नाही? कुणी असेल तर विचारा. नाही कोणी? ठीक आहे, चालेल. गुड गुड. सिंपल आहे. ओके रुद्रा. प्रश्न क्रमांक 7. स्टार्ट.
20 सेकंद बाकी. 11 जणांनी सोडवलेलं नाही. 11. चलो 5 जण बाकी राहिले सोडवायचे. पाहूयात आपण तुम्ही काय उत्तर दिलंय ते. 10 जणांनी ऑप्शन 3 दिलेला आहे. ठीक आहे. दोघांनी 2 आणि एकाने 4. तर जो बेस्ट ऑप्शन आहे त्यातून आपण सुरुवात करूया. 3 रिकाम्या जागा आहेत. ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे भरपूर जणांनी. फुली, प्लस आणि स्टार. बरोबरचं चिन्ह पहा 2 वेळा. गुणाकार 4 वेळा. अधिक 10. स्टार 1 2 3 4 5 6 7 8. 2 4 6 8. हे थोडक्यात 2चा पाढा आपण म्हणूया. तशा पद्धतीने ही सगळी लय आपल्याला दिसून येते. ठीक आहे. चलो यात काही अडचण आहे का? शंका आहे का? विचारा. ओके. बरोबर आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे. काही शंका असेल तर विचारा. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 8. चलो टाइम अप. बघूयात काय उत्तर दिली आहेत ते. व्हेरी गुड. 3 नंबरचं ऑप्शन 9 जणांनी दिलंय. बाकी 1 2 आणि 1 अशी उत्तर आहेत. चलो 3 नंबरच्या ऑप्शन नुसार पाहूयात आपण. 3 नंबरचा ऑप्शन जो आहे त्याचं उत्तर पहिल्यांदा सर्कल आणि मध्ये प्लस. ते हा रेक्टँगल उभा आणि आडवा. पुन्हा एकदा ते सर्कल. इथे जर का आपण विचार केला तर हे पहा सर्कल, एक उडी मारून 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 सर्कल. पुढे काही जायची गरज नाही कारण आपल्याला ते सापडणार पण नाही. ते बघा बरोबर नाही. त्रिकोण, उलटा त्रिकोण, 4 चौरस बरोबर नाही. चौकोन, चौरस आणि मध्ये एक डॉट आणि चौरस आणि त्यात फुली. लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7. हे 7 जण जे आहेत ना, या 7च्या 7 ठिकाणी कुठे रिपिटेशन नाहीये. म्हणजेच या प्रश्नाचं पॅटर्न, या प्रश्नाचा पॅटर्न किंवा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कसं आहे, तर याचा कोणताच पॅटर्न नाही, हाच याचा पॅटर्न आहे. ठीक आहे. तर त्यामुळे अशा प्रकारचे उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 कडे जात आहेत.
नेक्स्ट. ही काही चिन्ह आहेत. ठीक आहे, चला तुम्हाला 1 मिनिट देतोय. क्वेश्चन नंबर 9. 1 2 3 4. स्टार्ट. चलो 20 सेकंद बाकी. चलो टाइम अप. 17 जण आहेत इथे, 14 जणांनी सोडवलेलं आहे. बघूयात आपण इकडे. 7160 असं वोटिंग आहे. चला सगळ्यात जास्त जे वोटिंग आहे तिथून आपण सुरुवात करूयात. 7 ना 7. येस, पहिल्या ऑप्शनला 7 जणांनी दिले उत्तर. पहिलं ऑप्शन पाहूयात काय आहे ते. पहिल्यांदा स्टार, सर्कल आणि हा स्टार. हॅशटॅग बघा, 1 वेळा, त्रिकोण 2 वेळा, स्टार हा स्टार 3 वेळा, 4 5 6 7 8, 8 वेळा, 3 वेळा, 2 वेळा, 1 वेळा. 1 2 3 8, 8 3 2 1. पण 3च्या पुढची जेव्हा संख्या असेल तेव्हा त्याला ते मर्यादा असेल. म्हणजे 5 असेल किंवा 4 असेल. वर्गघनाचा विचार होत असेल तर तशा पद्धतीने त्याला मर्यादा असेल. इथे अशा प्रकारे आपली कुठलीही मर्यादा आपल्या पाळण्याची गरज नाही. त्यामुळे आपल्याला हे उत्तर जे आहे हे उत्तर स्वीकारता येणार नाही. ठीक आहे. आता बघा, 1 नंबर जर आपण कट केला, नाही आपण दुसऱ्या बाजूने गेलो होतो. आता 1 नंबरचा आपण पाहूयात. स्टार, सर्कल आणि स्टार अशा पद्धतीने आपण पाहिलं. ठीक आहे. 1 2 3 8 आणि परत 3 2 1 असं आलेलं होतं. पण त्याला जरा नीट पाहायला काय हरकत आहे? नीट पाहायला इन सेन्स, बघा मी काय सांगतोय ते. हे बदलायचं आपल्याला. नीट बघा कसं आहे ते. समजा हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि हा 4 आहे. हा परत 4 आहे, 3 2 1. आला का पॅटर्न? 1 2 3 4, 4 3 2 1. कळालं? त्यामुळे उत्तर जे आहे जे तुमचं ते आहे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर राहील. चलो, काही अडचण, काही शंका याच्यामध्ये असेल तर विचारा. छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान, शबाश. चलो, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. 10वा प्रश्न. क्वेश्चन नंबर 10.
सोडवा. वीस सेकंद बाकी. कम ऑन. छान. 15 जणांनी सोडवलेलं आहे. उगाच काय उत्तर काढलंय ते 15 जणांनी. 13 जणांनी ऑप्शन 1 दिलाय आणि 2 जणांनी ऑप्शन 2 दिलेलं आहे. लेट्स चेक. पाहूयात 13 जणांचं उत्तर बरोबर आहे का ते आपण आधी पाहूयात. आईस्क्रीम, या आडव्या पेट्या आणि हे प्लस. ठीक आहे. आता हे बघा, इथे आणि इथे साधारणपणे मिळतं जुळतं ठरते का रे? बघा, म्हणजे असं म्हणायचं का की यांचा गट तयार होतोय. 1 2 3 4 5 6 7 8 या 8 जणांचा गट आणि 1 2 3 4 5 6 7 8 या 8 जणांचा दुसरा गट. आणि समजा हा बघा, हा कॉर्नर झाला, हा एल झाला, प्लस झालं, हे खाली पडलेला त्रिकोण असं म्हणूयात आपण. कोण हा माणूस झाला उभा, हा झोपलेला. येस. याचाच अर्थ पहिल्यांदा तुम्हाला आईस्क्रीमचा कोण पाहिजे, दुसऱ्यांदा तुम्हाला चौरस पाहिजे, त्यामुळे रेषा पाहिजेत, आणि तिसऱ्यांदा तुम्हाला प्लसचं साईन पाहिजे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचं जे लेक्चर आहे ते इथे पूर्ण केलेलं आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही थांबा, नाहीतर मग बाहेर पडलात काही जण तरी चालणार. महत्वाची सूचना देतो आणि थांबतो. जे YouTube वरती पाहताय त्यांच्यासाठी सूचना आहे. हे जे लेक्चर्स आहेत आपले, हे सगळे लेक्चर्स ऑनलाईन होत असतात हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवरती. अतिशय नॉमिनल फी आहे वर्षभराची, त्याच्यामध्ये लेक्चर होतात. आजचं 21वं लेक्चर होतं आणि असे एकूण 100 लेक्चर मी तयार करणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचं सांगतोय फक्त. आणि असे 100 लेक्चर्स ऑनलाईन पाठवून त्यापासून 1000 उदाहरणे आपण सोडवून घेणार आहे. असं हे लाईव्ह हिस्ट्रीचं चॅनल आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग जे आहेत ते अवेलेबल आहेत, ते म्हणजे योगेश पटेल अकॅडमी या ठिकाणी या पत्त्यावरती. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला जे रेकॉर्डिंग आहे तर त्यामध्ये समजा लेक्चर्स घेतलेले आवडत असतील तर तुम्ही लाईक करा. त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना, भाऊ बहिणींना फायदेशीर असेल तर त्यांना लाईव्ह नंतर शेअर करा. आणि शेवटचं जे सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सगळे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर या ठिकाणी कळतील. 100 लेक्चर आणि 1000 उदाहरणांचा विषय आहे. त्यापैकी 190 उदाहरणे आपली आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. आधी म्हणजे आधीपर्यंतची पूर्ण झाली होती आणि आता आजची त्याच्यामध्ये आणखी 10 उदाहरणांची भर पडली. 200 उदाहरणं आणि त्याचसोबत प्रश्नांची संख्या जी आहे ती वाटतं 190 वगैरे काही असावी, पण एवढा मोठा फरक जो आहे तो इथे आहे. तर ज्या कोणाला यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी या 3 गोष्टी करा आणि या ॲपमध्ये या.
ठीक आहे, चलो. मी हे घेतो, पोल घेतो मी. 5-6 जण गेलेले आहेत बाहेर. पोल नाही, चॅट बॉक्स ओपन करतो. येस. बाय सर, ब्युटिफुल लेक्चर. खूप मार्गदर्शक आहे. ओके, थँक यू. येस येस येस, चलो. हा, आज मला प्रत्येक पोलला टाइम वेगळे येत होते. ठीक आहे, चालेल. कळवतो मी तसं तुम्हाला. चालेल, चलो थांबूयात आता. उद्याचं लेक्चरचा टाइम आहे, उद्या तुम्हाला कळेल. चलो, टाटा, बाय बाय.